गोटेश्वराय शिव गोटेश्वराय. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर खूप दिवस झाले मी मम्मी पप्पांकडे नाही गेली आहे. तर मला आता सॅटर्डे संडे ऑफ आहे, प्लस मी 2 दिवस सुट्ट्या टाकल्या आणि मी निघाली आहे शेगावला जायला. स्टे ट्यून. फायनली गाईस मी घरी आलेली आहे. या मिरटकडे दुर्लक्ष करा. माझ्या बहिणीनी आय थिंक खूप दिवस झाले पुसलेला दिसत नाही आहे. तिला अशी सवय आहे. सकाळपासून दुसऱ्यांदा नाश्ता करते. पहिले पोहे खाल्ले कारण ओट्स फिके लागतात म्हणून. आता ओट्स खात आहे कारण पोहे तिखट झाले म्हणून. बोल, सच्चाई दाखव तुझी. 11ला कॉलेजला, पण कॉलेजमध्ये जायपर्यंत 2दा भूक लागते. 2दा नाश्ता करते मला सकाळी सकाळी. आत्ता दुपारचे 11 वाजलेत आणि मम्मी अजूनही पूजा करतीये. बघ किती तू माझ्या ब्लॉग मध्ये खूप रूढ दिसत आहे. तशी अशी काटकोट काटकोट काट. बघ पुन्हा निघून गेली. आता 12 वाजलेत आणि मी आतापर्यंत ऑफिसला लॉग इन नाही केलं. मी आता पटकन लॉग इन करते आणि दिवसभर ऑफिसचं काम करून घेते, जेणेकरून संध्याकाळी जर माझा काही प्लॅन्स आहे ना तर मला एवढं लोड येणार नाही कामाचा. आम्ही आता केक घ्यायला चाललोय. माझ्या मधल्या बहिणीचा बर्थडे आहे आणि पाणीपुरी पण खायला चाललोय. पाणीपुरी पण भेटते. हा, इथे एक चौपाटी म्हणून ठिकाण आहे जिथे खूप सारे शॉप आहे, तर आम्ही तिथे जातो. तिचाच फोन येतोय आता. चल गो. लहान मुलाचं केक. झेडवाली नाही आहे का? नाही, झेडवाल. फोडून देऊ? फोडून देऊ का? मावशीला उम्मा दे. चॉकलेट दिलं ना तुला, उम्मा दे. मग दे पटकन. मावशीला दे. पप्पी दे मावशीला. नाही का अजून? दे मी फोडून दे. पाहूनच नाही राहिलं. दे फोडून दे. शिवांश चला. तुझे चॉकलेट पाहिजे, मागू कसं आता. गोटेश्वराय शिव गोटेश्वराय. काहीतरी शिकू दे ना गोटेश्वरा. झालं ना काबू. 2 चापडा त्यातल्या 4-5 तिला ठेवून यांच्या कानामध्ये